आजकाल समाजात अनेक बुवा, भोंदूबाबा, महाराज यांच्या माध्यमातून लोकांची फसवणूक, पिळवणूक, आर्थिक आणि लैंगिक शोषण होण्याच्या घटना घडत असतानाही माणूस काही सुधारताना दिसत नाही. कष्ट केल्याशिवाय काहीही मिळत नाही आणि स्वतः संघर्ष केल्याशिवाय अडचणी संपत नाहीत हे माहीत असतानासुद्धा अनेक जण आपले अपयश झाकण्यासाठी कुठलेही कष्ट न करता अडचणी दूर होण्यासाठी अशा भोंदूबाबांच्या नादी लागलेले दिसतात. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण अजून ताजे असतानाच पुण्यातून अंधश्रद्धेचा आणि विकृतीचा एक अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करून स्वतःला गुरुवर्य म्हणवणाऱ्या स्वप्नील लांडे या भोंदूबाबाने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमके काय आहे हे प्रकरण हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहणारा आरोपी स्वप्नील लांडे हा अंधश्रद्धा, भीती आणि चमत्कारांच्या नावाखाली लोकांचा विश्वास संपादन करत असे. याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने संतापजनक कृती केली आहे. या नराधमाने एका अल्पवयीन मुलीला स्वतःच्या मांडीवर बसवून तिच्या कानात मंत्र फुंकण्याचा बनाव केला. तुला कसलीही अडचण किंवा संकट आले तर थेट माझ्याकडे ये असे खोटे आमिष दाखवत त्याने या निरागस मुलीच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन तिचे लैंगिक शोषण केले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारानंतर त्या मुलीला मानसिक धक्का बसला असून ती प्रचंड भीतीखाली वावरत आहे. पोलिसात तक्रार दाखल होताच आरोपी स्वप्नील लांडे फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वप्नील लांडे या भामट्याने त्या मुलीचा इतका विश्वास संपादन केला होता की तिला थेट मांडीवर बसवून तिच्या कानात मंत्र फुंकण्याचा बहाणा करीत नेमका काय प्रकार केला याच्याही चर्चा जोर धरत आहेत. बिबवेवाडी परिसरात राहणारा स्वप्नील लांडे हा दरबार भरवत होता आणि या दरबारात अडचणींमध्ये असलेल्या अनेक महिला येत होत्या. त्याचाच गैरफायदा घेऊन माझ्याकडे दैवी शक्ती आहे असे भासवून त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या चर्चा होत आहेत. पुण्यात नुकतेच उमेश तागुंदे उर्फ पप्पा यांचाही एक प्रकार समोर आला होता. शिष्य दुधाने त्याचे पाय धुवून ते तीर्थ म्हणून भक्तिभावाने लोक ते पित होती. 2006मध्ये एक अनोळखी मुलगा त्यांच्याकडे आला होता. त्यांनी त्याचा सांभाळ केला आणि त्याच्यावर आईवडिलांसारखे प्रेम केले. त्यामुळे त्या मुलाने त्यांना पप्पा म्हणण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून सर्व भक्तगण त्यांना पप्पा असे संबोधत होते. परंतु तोही भामटा निघाला. ही घटना ताजी असतानाच आता बिबवेवाडी येथील स्वप्नील लांडे याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की ज्यामध्ये तो मुलीला मांडीवर बसवून कानात मंत्र फुकत आहे. अखेर व्हायरल व्हिडिओने त्याची पोलखोल झाली. पुण्यासारख्या प्रगतशील शहरांमध्ये हे नेमकं काय चाललं आहे याची चर्चा जोर धरत आहे. अंधश्रद्धा, भीती आणि चमत्कार याला जनता किती भुलते, घाबरते हे यावरून दिसून येते. लोकांनीच आता अशा बुवांपासून, भामट्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे. एक प्रकार संपेपर्यंत दुसरा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे हे कधी थांबणार याची चर्चा सुरू आहे. भारत देश प्रगतीच्या मार्गावरून धावत असताना, नवनवीन तंत्रज्ञान समोर येत असताना अजूनही अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे हे यावरून दिसते. एखाद्या माणसाचे पाय धुवून ते प्राशन करणे हा किळसवाना प्रकार वाटत असूनसुद्धा लोक असे प्रकार कसे करीत आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे. स्वप्नील लांडे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.